मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली शिंदे समिती सुद्धा आता जोरदार कामाला लागली आहे। शिंदे समितीकडून मराठवाड्यातील जुने रेकॉर्ड तपासण्यात येत आहेत। मराठा समाजाला कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र दिलं जातंय। प्रमाणपत्र वेळेत आणि योग्य प्रकारे दिलं जातंय का? कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे का? याबाबतची तपासणी शिंदे समितीच्या काही सदस्यांकडून केली जाते। त्यासाठी गुरुवारी सकाळपासून बीडमध्ये शिंदे समितीचे काही सदस्य दाखल झाले। मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने यावेळी शिंदे समितीच्या सदस्यांची भेट घेतली। बीडचं प्रशासन, महाराष्ट्रातलं एकूणच सगळं प्रशासन नोंदी असून सुद्धा जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार आम्ही या समितीकडे केली असल्याचं जरांगेंच्या शिष्टमंडळाने यावेळी म्हटलं। मनोज दादांच्या शिष्टमंडळाने आज शिंदे समितीचे जे सदस्य आले होते त्यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शिंदे समितीच्या माध्यमातून काम सुरू आहे, परंतु बीडचं प्रशासन असेल, महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन आहे, नोंदी असल्या तरी ते आम्हाला प्रमाणपत्र इश्यू करत नाहीत आणि जे प्रमाणपत्र इश्यू झाले त्याच्या व्हॅलिडिटीचा सुद्धा प्रश्न आहे। म्हणजे जाणून बुजून प्रशासन आडवा आणि जिरवा असं धोरण राबवतंय मराठा समाजाच्या बाबतीत। त्याच्याबद्दलची सगळी तक्रार आम्ही इथं केलेली आहे। बीडचं जिल्हा प्रशासन असेल, तहसीलचं प्रशासन असेल, तालुक्याचं सगळं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मनोज दादांना तक्रारी येत आहेत आणि ते लोकांच्या काय काय अडचणी त्या सांगतायत। त्या सगळ्या अडचणी आम्ही आज शिंदे समितीला कळवलेल्या आहेत। त्यांनी सकारात्मकपणे आम्हाला यावर तोडगा काढून लवकरच सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं सांगितलेलं आहे। 29 तारखेला उपोषणासाठी मुंबईमध्ये बसणार आहेत, कशा पद्धतीने त्या संदर्भातच हे सगळं काम सुरू होते असं तुम्हाला वाटतं? त्याला सुरू एक प्रश्न आहे की बीडमध्ये देखील 24 तारखेला बैठक होते, बैठकीत स्वरूपाचे असणार आहे, काय इशारा असणार? हा, शिंदे समिती आली। आम्हाला वाटतं आता मुंबईला मनोज दादा 27 तारखेला इथून निघतायत आणि 29 तारखेला जात आहेत आझाद मैदानावर। मग त्या पार्श्वभूमीवर सगळ्या महाराष्ट्रातला सरकारनं रिपोर्ट घेतल्यानंतर शिंदे समितीला पाठवलेला असावा असं आमची धारणा आहे आणि शिंदे समिती आता ह्या 2-4 दिवसात काय करते ते बघायचंय। मनोज दादाने इशारा दिलेला आहे, सरकारला विनंती केलेली आहे की 27 तारखेच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या। मग त्यामध्ये शिंदे समितीने ज्या 58 लाख नोंदी शोधल्यात त्याच्या आधारे मराठा कुणबी एक आहे असं GR काढावा किंवा सगळे सोयऱ्याची अधिसूचना अंतिम करावी किंवा हैदराबादचं गॅजेट आहे, त्यानंतर सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, कोल्हापूरचं गॅजेट आहे, औंध संस्थांचं गॅजेट आहे, हे सगळे गॅजेट लागू करावेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मनोज दादांची मागणी आहे। निर्णायक इशारा बैठक होती बीडमध्ये, कशा स्वरूपाची बैठक असणार, त्यात काय करणार आहे? उद्याच्या 24 तारखेला बीड जिल्ह्याची निर्णायक इशारा बैठक मनोज दादांनी मांजरसुंबा या बालाघाटावर ठेवली। एरवी शहरामध्ये बैठका होतात, परंतु ग्रामीण भागातही लोकांची इच्छा होती, त्यामुळे पहिला आता पॉइंट मांजरसुंबा निवडलाय आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना दादा तिथं बोलवणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि मुंबईला जाण्याच्या अगोदर 27ला जाणार आहेत, 29ला उपोषण करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देण्यासाठी ही बैठक आहे आणि यातून सूचक सरकारला इशारा देतील। पुढच्या 2-3 दिवसात 24 नंतर सरकारनं 27 पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा। याबाबत दादा सरकारला काय सांगतात हे आम्हालाही त्याची उत्सुकता आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना उत्सुकता आहे। प्रचंड संख्येनं ती जरी बैठक असली तरी ती सभाच होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळे मराठा सेवक बीड जिल्ह्यातले सगळे कामाला लागलेत आणि गावागावात चावडी बैठका होत आहेत आणि घराघरात संदेश जातोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं सगळे बांधव येणार आहेत। मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकारने शिंदे समितीला बीडमध्ये पाठवल्याचं सुद्धा यावेळी जरांगेंच्या शिष्टमंडळाने म्हटलं। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिंदे समिती ऍक्टिव्ह झाली असली तरी सुद्धा या उपोषणाचे पडसाद कशा प्रकारे उमटतात? राज्य सरकारला हे उपोषण थांबवता येईल का? जरांगे मोर्चा घेऊन मुंबईत आले तर काय चित्र उभं राहील? हे सगळं पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।